मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजे मनोरंजनाची साधने होत. निरनिराळे छंद, खेळ, नाटक, चित्रपटादी करमणुकीची साधने, लेखन, वाचनादी सवयी इत्यादींचा अंतर्भाव मनोरंजनात होतो. यावरच आधारित पाठ क्रमांक 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पाठ क्रमांक 6 मधील पहिला मुद्दा आहे मनोरंजनाची आवश्यकता. उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचे असते. चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा, शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते. छंद वा खेळांची जोपासना केल्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. भारतात प्राचीन व मध्ययुगीन काळात उत्सव, सण सोहळे, खेळ, नाच गाणे इत्यादी मनोरंजनाची साधने होती. आधुनिक काळात मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत. मनोरंजनाचे 2 प्रकारात वर्गीकरण करता येते, कृतिशील आणि अकृतिशील. कृतिशील रंजन म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक मानसिक सहभाग होय. हस्तव्यवसाय, खेळ ही कृतिशील मनोरंजनाची उदाहरणे आहेत. आपण जेव्हा खेळाचा सामना पाहतो, संगीत ऐकतो, चित्रपट पाहतो, तेव्हा ते मनोरंजन अकृतिशील पातळीवर असते. आपण त्यामध्ये फक्त प्रेक्षक असतो. पुढचा मुद्दा आहे लोकनाट्य. लोकनाट्यातील पहिला मुद्दा आहे कठपुतळ्यांचा प्रयोग. मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीस व इजिप्तमधील उत्खननात मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहेत. त्या कठपुतळ्याप्रमाणे वापरल्या असण्याची शक्यता आहे. यावरून हा खेळ प्राचीन आहे असे समजते. पंचतंत्र व महाभारतात या खेळांचा उल्लेख आहे. प्राचीन भारतात या बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड, लोकर, कातडे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर करत असत. या खेळाच्या राजस्थानी व दाक्षिणात्य अशा 2 पद्धती आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या राज्यात कठपुतळीचे प्रयोग करणे कलावंत आहे. कठपुतळीचा प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी यांचा सूचक उपयोग यात करतात. छायाबाहुली, हातबाहुली, काठीबाहुली आणि सूत्रबाहुली असे याचे प्रकार आहेत. पुढील मुद्दा आहे दशावतारी नाटके. दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे. सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग होतात. दशावतारी नाटके मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या 10 अवतारांवर आधारित असतात. सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो. दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असते. नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असतो. काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या कृतीने होतो. 18व्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फड स्थापन केला होता. तो फड घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत असत. विष्णुदास भावे यांनी
दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली. यामुळे मराठी नाटकाची पूर्वपीठिका दशावतारी नाटकांपर्यंत जाते. पुढील मुद्दा आहे भजन. टाळ, मृदुंग किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वर गुण वर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना गाणे यास भजन म्हणतात. भजनाचे चक्री भजन आणि सोंगी भजन हे 2 प्रकार आहेत. चक्री भजन म्हणजे न थांबता चक्राकार फिरत भजने म्हणणे आणि सोंगी भजन म्हणजे देवभक्ताची भूमिका घेऊन संवाद स्वरूपात भजने म्हणे. अलीकडच्या काळात संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन लोकप्रिय केले. उत्तर भारतात संत तुलसीदास, महाकवी सूरदास, संत मीराबाई आणि संत कबीर यांची भजने प्रसिद्ध आहेत. कर्नाटकात पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोधेंद्र गुरुस्वामी, त्यागराज आदींच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता यांनी भक्ती संप्रदायास चालना दिली. महाराष्ट्रात संत नामदेवांनी वारकरी पंथांच्या माध्यमातून भजन कीर्तनास प्रोत्साहन दिले. वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले. पुढचा मुद्दा आहे कीर्तन. परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारद मुनी होत असे मानले जाते. संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात. त्यांच्यानंतर अन्य संतांनी या परंपरेचा प्रसार केला. कीर्तनकारास हरिदास किंवा कथेकरीबुवा म्हणतात. कीर्तन करणाऱ्यास पोशाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद यांकडे लक्ष द्यावे लागते. त्याच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते. कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते. कीर्तनाच्या नारदीय अथवा हरिदासी आणि वारकरी या 2 मुख्य परंपरा आहेत. हरिदासी कीर्तन एकपात्री प्रयोगासारखे असते. या कीर्तनात पूर्वरंग व उत्तररंग असतात. नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण याला पूर्वरंग आणि उदाहरणादाखल एखादे आख्यान सांगणे याला उत्तररंग म्हणतात. वारकरी कीर्तनात सामूहिकतेवर भर असतो. कीर्तनकारांबरोबर टाळकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तन नावाचा नवा प्रकार पुढे आला. हे कीर्तन नारदीय कीर्तनाप्रमाणेच सादर केले जाते. त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील नेते, शास्त्रज्ञ, समाजसुधारक अशा थोर लोकांच्या चरित्राच्या आधारे समाज प्रबोधन करण्यावर भर असतो. त्याची सुरुवात वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी केली. याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले प्रणीत सत्यशोधक समाजानेही कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य केले. संत गाडगे महाराजांची कीर्तने सत्यशोधकी कीर्तनाशी नाते सांगणारी होती. जातिभेद निर्मूलन, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर ते त्यांच्या कीर्तनातून प्रबोधन करत असत. प्रश्न क्रमांक 1. मनोरंजनाचे कोणत्या 2 प्रकारात वर्गीकरण करता येते? उत्तर आहे कृतिशील आणि अकृतिशील अशा 2 प्रकारात वर्गीकरण करता येते. प्रश्न क्रमांक 2. कृतिशील रंजन म्हणजे काय? उत्तर आहे कृतिशील रंजन म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये
त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक मानसिक सहभाग म्हणजे कृतिशील रंजन होय. प्रश्न क्रमांक 3. कुठल्या उत्खननात मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहेत? उत्तर आहे मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीस व इजिप्त येथील उत्खननात मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहेत. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या ग्रंथात मातीच्या बाहुल्यांचा उल्लेख आहे? उत्तर आहे पंचतंत्र आणि महाभारत मध्ये मातीच्या बाहुल्यांचा उल्लेख आहे. प्रश्न क्रमांक 5. प्राचीन भारतात बाहुल्या बनवण्यासाठी कशाचा वापर करत असत? उत्तर आहे भारतात बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड, लोकर, कातडे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर करत असत. प्रश्न क्रमांक 5. बाहुल्यांच्या खेळाच्या कोणत्या 2 पद्धती आहेत? उत्तर आहे बाहुल्यांच्या खेळाच्या राजस्थानी आणि दाक्षिणात्य अशा 2 पद्धती आहेत. प्रश्न क्रमांक 6. कोणकोणत्या राज्यात कठपुतळीचे प्रयोग करणारे कलावंत आहेत? उत्तर आहे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ इत्यादी. प्रश्न क्रमांक 7. कठपुतळीचे प्रयोग रंगवण्यासाठी कोणते कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते? उत्तर आहे कठपुतळीचे प्रयोग रंगवण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. प्रश्न क्रमांक 8. बाहुल्यांचे प्रकार कोणते आहेत? उत्तर आहे छाया बाहुली, हात बाहुली, काठी बाहुली आणि सूत्र बाहुली असे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 9. कोणते नाटक हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे? उत्तर आहे दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 10. सुगीनंतर कोणत्या ठिकाणी दशावतारी नाटकाचे प्रयोग होतात? उत्तर आहे सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकाचे प्रयोग होतात. प्रश्न क्रमांक 11. दशावतारी नाटके कोणत्या 10 अवतारांवर आधारित असते? उत्तर आहे दशावतारी नाटके मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या 10 अवतारांवर आधारित असतात. प्रश्न क्रमांक 12. दशावतारी नाटकातील पात्रांचा काय परंपरागत असते? उत्तर आहे दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा परंपरागत असते. प्रश्न क्रमांक 13. दशावतारी नाटकातील बहुतेक भाग कोणता असतो? उत्तर आहे दशावतारी नाटकातील बहुतेक भाग हा पद्यमय असतो. प्रश्न क्रमांक 14. दशावतारी नाटकामध्ये देवांसाठी कशाचे मुखवटे वापरतात? उत्तर आहे दशावतारी नाटकामध्ये देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. प्रश्न क्रमांक 15. दशावतारी नाटकाचा शेवट कोणत्या कृतीने होतो? उत्तर आहे दशावतारी नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे ह्या कृतीने होतो.
प्रश्न क्रमांक 16. 18व्या शतकात कोणी दशावतारी खेळ दाखवणारा एक फड स्थापन केला? उत्तर आहे 18व्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फड स्थापन केला. प्रश्न क्रमांक 17. कोणी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली? उत्तर आहे विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली. प्रश्न क्रमांक 18. भजन म्हणजे काय? उत्तर आहे टाळ, मृदुंग किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वर गुणवर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना गाणे यास भजन म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. भजनाचे कोणते 2 प्रकार आहेत? उत्तर आहे चक्री भजन आणि सोंगी भजन असे भजनाचे 2 प्रकार आहेत. चक्री भजन न थांबता चक्राकार फिरत भजने म्हणणे. सोंगी भजन देवभक्ताची भूमिका घेऊन संवाद स्वरूपात भजने म्हणणे. प्रश्न क्रमांक 21. अलीकडच्या काळात कोणी खंजिरी भजन लोकप्रिय केले? उत्तर आहे अलीकडच्या काळात संत तुकडोजी महाराज यांनी खंजिरी भजन लोकप्रिय केले. प्रश्न क्रमांक 22. अलीकडच्या काळात संत तुकडोजी महाराजांनी कोणते भजन लोकप्रिय केले? उत्तर आहे अलीकडच्या काळात संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन लोकप्रिय केले. प्रश्न क्रमांक 23. उत्तर भारतात कोणाची भजने प्रसिद्ध आहेत? उत्तर आहे उत्तर भारतात संत तुलसीदास, महाकवी सूरदास, संत मीराबाई आणि संत कबीर यांची भजने प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 24. कर्नाटकात कोणाच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात? उत्तर आहे कर्नाटकात पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोधेंद्र गुरुस्वामी, त्यागराज आदींच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात. प्रश्न क्रमांक 25. गुजरातमध्ये कोणी भक्ती संप्रदायास चालना दिली? उत्तर आहे गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता यांनी भक्ती संप्रदायास चालना दिली. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रात कोणी वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन कीर्तनास प्रोत्साहन दिले? उत्तर आहे महाराष्ट्रात संत नामदेव यांनी वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन कीर्तनास प्रोत्साहन दिले. प्रश्न क्रमांक 27. वारकरी संप्रदायाने कोणता प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले? उत्तर आहे वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले. प्रश्न क्रमांक 28. परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक कोणाला मानले जाते? उत्तर आहे परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारद मुनी होत असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 29. कोणाला महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात? उत्तर आहे संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात.
प्रश्न क्रमांक 30. कीर्तनकारास काय म्हणतात? उत्तर आहे कीर्तनकारास हरिदास किंवा कथेकरी बुवा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 31. कीर्तन करणाऱ्यास कशाकडे लक्ष द्यावे लागते? उत्तर आहे कीर्तन करणाऱ्यास पोशाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद यांकडे लक्ष द्यावे लागते. प्रश्न क्रमांक 32. कीर्तनाच्या कोणत्या 2 मुख्य परंपरा आहेत? उत्तर आहे कीर्तनाच्या नारदीय अथवा हरिदासी आणि वारकरी या 2 मुख्य परंपरा आहेत. प्रश्न क्रमांक 33. उत्तर रंग म्हणजे काय? उत्तर आहे नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण याला पूर्वरंग आणि उदाहरणादाखल एखादे आख्यान सांगणे याला उत्तर रंग म्हणतात. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या कीर्तनात सामूहिकतेवर भर असतो? उत्तर आहे वारकरी कीर्तनात सामूहिकतेवर भर असतो. प्रश्न क्रमांक 35. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात कोणत्या नावाचा नवा प्रकार पुढे आला होता? उत्तर आहे स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तन नावाचा नवा प्रकार पुढे आला. प्रश्न क्रमांक 36. कोणी प्रणीत सत्यशोधक समाजानेही कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य केले? उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले प्रणीत सत्यशोधक समाजानेही कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य केले. प्रश्न क्रमांक 37. कोणाची कीर्तने सत्यशोधकी कीर्तनाशी नाते सांगणारी होती? उत्तर आहे संत गाडगे महाराज यांची कीर्तने सत्यशोधकी कीर्तनाशी नाते सांगणारी होती.